पण बेसन पिठाचा खरडा करणार आहोत। कढईमध्ये मिरची आणि लसूण टाकलेला आहे, त्याच्यात आपण तेल टाकलेलं आहे आणि आपली मिरची चांगली परतून घेऊ। मिरची आपली झाली की आपण मिरची मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ। आबडधोबड वाटायची, बारीक वाटायची नाही, किंवा खलबत्त्यातही कुटू शकता। कढईतली मिरची काढून मिक्सरमध्ये टाकलेली आहे। त्याच्यात आता तेल टाकलंय कढईत, त्याच्यात आपण जिरं टाकलेलं आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे आपलं, आणि याच्यात आता कांदा आणि टोमॅटो आपण टाकून घेऊ परतण्यासाठी। कांदा आणि टोमॅटो परतून घेऊ। कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण मीठ हे टाकलेलं आहे, मिरची टाकलेली आहे। मिरची टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती मीठ टाकणार आहोत थोडंसं, आणि खरडा आपला कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे, मिक्स करून घेतले। आता 2 मिनिटं झाकण ठेवू। 2 मिनिटांनी तयार आहे आपला डाळीतल्या पिठाचा खरडा। अशा प्रकारे तयार आहे बेसन पिठातला किंवा चण्याच्या डाळीच्या पिठापासून केलेला खरडा।